हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. छानसा मस्त असं व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले आहे. तुम्हाला अर्थात आवडणार आहे. आणि शिवाय आज एक मस्तपैकी अशी चिकन फ्रायची रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, जी तुम्ही झटपट घरी बनवू शकताय. आणि इथं मी भाजी करण्यासाठी चिकन कुकरमध्ये शिजायला टाकले आणि कमी गॅसवर एक शिट्टी करणार आहे, जेणेकरून चिकन पटकन शिजेल, जास्त वेळ लागणार नाही. संध्याकाळच्या 7 वाजत आलेले आहेत आणि 8 वाजेपर्यंत माझं पूर्णपणे स्वयंपाक मला झालं पाहिजे. म्हणजे 1 तास सगळं काही जेवण मला बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी कुकरमध्ये चिकन शिजायला टाकते, जेणेकरून झटपट होईल. ठीक आहे. आणि आता चला मस्तपैकी चिकन फ्रायसुद्धा बनवू. पण त्याच्या आधी कुकरला पटकन झाकण लावून घेते. आणि हे कुकर मी दररोज वापरत नाही. 2-3 दिवसांनी कधी चिकन वगैरे मटण आणलं शिजवायला मी कुकर हे काढते. त्याच्यासाठी मी कधी पण वापरताना ह्याला धुवून घेते, जेणेकरून याच्यावर धूळ वगैरे काय बसली असेल तर ती व्यवस्थित निघून जाईल. ठीक आहे. चला झाकण लावूया, कुकर साईडला ठेवू आणि कमी गॅसवर एक शिट्टी करून घेऊया, जेणेकरून चिकन शिजतंय. चिकन शिजेपर्यंत आपण मस्तपैकी चिकन फ्राय करण्यासाठी चिकनला मसाला लावून घेऊया. तर स्वच्छ 1 किलो चिकन मी धुवून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची 1 चमचा पेस्ट टाकली, 1 चमचा लाल चटणी टाकलेली. चटणी जास्त तिखट नाही, तुम्हाला वाटून खूप जास्त टाकलेली आहे, पण तिखट नाही आहे, त्याच्यासाठी मी 1 चमचा भरून टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकले. तर हळद टाकली तरी नाही टाकली तरी काही फरक पडत नाही, का तर हे याच्यामध्ये कलर आहे. या पॅकेटमध्ये जी मसाला मी टाकत आहे त्याच्यामध्ये कलर आहे, त्याच्यासाठी हळदीचा काही फरक पडत नाही आहे. आणि ही पूर्ण 1 पॅकेट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही बराच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये हे मसाला बघितला असेल, तुम्ही चिकन फ्राय बनवताना किंवा चिकन कंटकी बनवताना हे बघितलं असेल मसाला. तर हे 30 ते 35 रुपयाला 1 पॅकेट आहे. तर हे पॅकेट खरंच खूप छान आणि मस्त असं कंटकी म्हणा, मच्छी फ्राय म्हणा, झटपट होते आणि खूप खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. सगळे काही मसाले ह्या पॅकेटमध्ये आहे, तुम्हाला वरून काही टाकायची गरज नाही, पण मी थोडंसं टाकते. पण हे टाकल्यानंतर चव खूप टेस्टी आणि मस्त एकदम चटपटीत अशी लागते, म्हणून त्याच्यासाठी थोडे थोडे मसाले कमी असतात ह्याच्यामध्ये, जे लहान मुलंसुद्धा आरामात खाऊ शकतात. आणि बघू शकता मस्तपैकी असा मसाला लावून झालेला आहे आता. आणि आता हे झाकून साईडला ठेवायचं आपलं 15 ते 20 मिनटं. आणि जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा 1 तास जरी ठेवलं ना तरीसुद्धा खूप टेस्टी आणि मस्त असं चिकन कंटकी म्हणा किंवा चिकन फ्राय म्हणा, तुम्ही म्हणू शकता जे म्हणायचं ती खूप टेस्टी आणि मस्त तयार होणार आहे. आणि बरेच जण ह्याच्यामध्ये अंडेसुद्धा टाकतात. 1-2 अंडे जर टाकले ना तुम्ही तरीसुद्धा खूप छान लागतं, पण मी टाकत नाही. कशासाठी टाकत नाही ते सुद्धा तुम्हाला सांगते, पण ते तुम्हाला नंतर पुढे सांगते तळताना. पण आता ह्याच्या आधी तर गुढी भाकरी करायला लागली होती, ती म्हणली मी तुला थोडीशी मदत करते. भाकरी करायला सुरुवात केली नाही, तो तिचं काय बाळ तिला करू देत नव्हतं. चल म्हणत होते, तिला उडू घेत होतं तिकडं, चल म्हणून बेडरूममध्ये जायचं त्याला म्हणून. आणि त्यासाठी मग तिला पहिलंच म्हणलं होतं मी भाकरी करते, ती तुला काय करू देणार नाही. आणि त्याचं तसंच झालं, तिला करू दिलं नाही. आणि 1 भाकर करायच्या आधीच त्यांनी तिला ओढत चालवलं होतं तिकडं. तर म्हटलं जाऊ दे सर, मीच करते. पटापट मी 5-6 भाकरी केल्या. आणि त्याला जी फोन लावला होता मी व्हिडिओ करण्यासाठी, तर त्याला तो फोन पाहिजे होता, तो फोन घे म्हणत होता. आणि ती म्हणत होती नको बाबा, माऊ मारन तुला फोन जर घेतला तर. तिचं चालू होतं आणि त्याचं तेच चालू होतं, मम्मा फोन घे म्हणून. आणि चला पटापट भाकरी करते. आणि एकदा जर कोणतं काम करायला सुरुवात केली ना आपण, तर जास्त वेळ लागत नाही. करायच्या आधी आपल्याला बराच वेळ वाटतं हे कधी होईल काय होईल. आणि जर कोणतं पण काम जर एकदा करायला घेतलं ना तर जास्त वेळ लागत नाही. आणि भाकरी करायला म्हणले ना तर भाकरी करायचा बिलकुल कंटाळा येत नाही. मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी भाकरी करू शकते आणि मला बिलकुल कंटाळा येणार नाही आहे. पण चपात्या करायचा कंटाळा कधी कधी येतो मला, पण आता सवय झालेली, त्यासाठी दररोज चपात्या बी आणि भाकरी बी करायला लागतात. पण भाकरी मी एवढ्या जास्त करत नाही, म्हणजे कधीतरी मी एकच भाकर करते माझ्यासाठी, बाकी घरात कोणी भाकर खात नाही. स्नेहा म्हणा, स्वप्नील म्हणा, सचिन म्हणा भाकर खात नाहीत. कधीतरी चिकन मटण आणलं, त्याची रश्शावाली भाजी जर बनवली तर मी भाकरी बनवते आणि सगळ्यांना जबरदस्ती चारायला लागते मला. आणि तेव्हासुद्धा त्यांचं असं होतं की चपाती बनवायची होती ना, तर मग मला सांगायला लागते, मग गहू संपले, पीठ संपलं, बरंच काय बहाणे सांगावं लागते. तेव्हा मग भाकर खातील ती पण तोंडवाकडे करून खातील. सचिन तर खातील खा म्हणलं कधी तर, पण स्नेहा आणि स्वप्नील खूप बहाणे करतील भाकर खाण्यासाठी. मग असं होतं, मग आम्ही नुसतं भातच खातो, नाही भाकर खायची आहे. आणि बरेचसे मग बहाणे सांगायला लागतात भाकर खाल्ल्यानंतर असं होतं तसं होतं. मग कधीतरी जाऊन ठीक आहे असं होतं का, मग आम्ही खातो भाकर असं होतं. आणि मग थोडीशी अर्धी 1 भाकर कधीतरी खातात. तर चला पटापट भाकरी करून झाल्यात माझ्या. आणि इथं डुगूची मस्ती चालली, स्नेहाची फ्रॉक घालून मस्तपैकी मग आपण फिरायला लागलं. त्याला चलता पण येणं गेले, पण पहिलं ती जे पडले ना ते टी-शर्ट घातलं होतं, पुन्हा दुसरं टी-शर्ट घातलं. आता स्नेहाची फ्रॉक घातली. स्नेहा बसली मस्तपैकी तिथं आणि म्हणली बघ तुला जे करायचं ते कर बाबा, सगळ्या घरात पसारा कर, मी तू गेल्यानंतर उचलते. तर चला आता इथं मस्तपैकी कालवण बनवणार, एकदम झणझणीत असा रस्सा बनवणार आहे. तर मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, काळी चटणी टाकलेली आहे. एकदम टेस्टी अशी काळी चटणी आहे जी घरी बनवलेली आहे आणि ती बनवलेली आहे माझ्या मम्मीनी. तर ती चटणी टाकली, ही गरम मसाला मस्तपैकी टाकलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं रसा टाकायचा, चिकनचा रसा किंवा अद्रक लसूण पेस्टचा डब्बा होता ना, मी ती विसरून थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून मस्त असं मसाल्याला तेल सुटेल.
का तर मसाला आपला करपणार नाही खाली. त्याच्यासाठी थोडंसं व्यवस्थित परतून घेते. 1 मिनिट असंच तेलावर परतल्यानंतर मस्तपैकी तेल सुटेल आणि तेल सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये शिजवलेलं चिकन टाकायचं आहे. मसाला बघू शकता किती मस्त झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे आणि एकदम गावरान पद्धतीने चिकनचं कालवण बनवणार आहे. आणि एकदम घट्टपणा येण्यासाठी, म्हणजे घट्ट पण जास्त नाही, पातळ पण नाही, रसा करण्यासाठी ह्याच्यामध्ये मी कोणतं पीठ टाकणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करू शकताय. ह्यानी खूप छान टेस्टी अशी रसा होतो त्याचा. चिकनचा म्हणा मटणाचा म्हणा रसा खूप छान लागतो चुरून खायला भाकरीसोबत. आणि थोडंसं पाणी टाकायचं. खूप जास्त पाण्यावनी पण कालवण करायचं नाही आहे. पाण्यावनी जास्त केलं ना तरी पण चांगलं लागत नाही आहे. ठीक आहे. तर बरेच जण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकतात, बाजरीचं पीठ टाकतात, कॉर्नफ्लॉवर टाकतात. तर मी हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे. तव्यावर मस्तपैकी भाजून घेतले खरपूस आणि ते थंड पाण्यामध्ये मिक्स करून टाकलेलं आहे. गरम पाण्यामध्ये टाकायचं नाही, मिक्स करून थंड पाण्यानंतर टाकायचं आहे. नाही तर मग त्याच्यामध्ये गाठी होतात जर गरम पाण्यात मिक्स करून टाकल्यानंतर. ठीक आहे. आता टाकल्यानंतर मस्तपैकी कमी गॅसवर शिजू द्यायचं. वरतून कोथिंबीर टाकायचं. कालवण तयार आहे. इकडे चिकन फ्राय मस्तपैकी करते मी. आणि ह्याच्यामध्ये मी अंडं का नाही टाकलं ते सांगते. आणि जर आपण अंडं टाकलं ना, ज्यावेळेस आपण चिकन फ्राय करतो ना, तर कढईमध्ये म्हणा कोणत्याही भांड्यामध्ये जर तुम्ही तळत असाल ना, त्याच्यामध्ये खूप जास्त असा फेस होतो. आणि फेस झाल्यानंतर तुम्हाला ते चिकन फ्राय झाले का नाही हे सुद्धा दिसत नाही. का तर पूर्णपणे असा फेस पूर्ण बाहेर येतो, एवढा फेस होतो. त्यासाठी मी कधी अंडं टाकत नाही. एकदा दोनदा पहिले टाकायचे पण आता टाकत नाही. आणि त्याची चव पण थोडीशी अशी मसळवणी लागते. म्हणजे अंडं वगैरे फुटल्यानंतर कसंच खाली सांडल्यानंतर त्याचा वास येतो, तो वास येतो. त्यासाठी मी अंडं टाकत नाही. पण बरेच जणांना चव आवडते तर टाकतात. तर तुमची सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही एकदा ट्राय करू शकता टाकायचं असेल तर. पण मी टाकत नाही. इथं चिकन फ्राय अर्ध करून झालं होतं. त्यांना जेवायला दिलं गुड्डी डुगूला. तर गुड्डी पण इथं डुगूला जेवण चारती. तर ती जेवण चारल्यानंतर मग आम्ही दोघीजण जेवण करू. मला पण खूप जास्त अशी भूक लागली. आणि डुगूचं असं व्हायला लागलं की फक्त एकच भात खात होतो आणि नंतर मग 2-3 चमचे पाणी पितो. तर उन्हामुळे सगळ्याला असंच व्हायला लागलं. नुसतं पाणी पाणी. किती जरी पाणी पिलं ना तरी असं वाटलं की पाणी आणखी प्यावं. आणि जेवण करताना कोणीही पाणी पिऊ नये, चांगलं नसतं. पण माझं स्वप्नीसुद्धा जेवण करताना बरंचसं पाणी पितो. तर चला मी पटकन चिकन फ्राय करते आणि जेवण करून घेते. खूप भूक लागली. तर एवढा सगळा किचनवर पसारा पडलाय. खूप सारे असे भांडे पडलेत. घातलं ना एवढे सगळे भांडे घासायचे. आणि हे भांडे घासायला किचन साफ करायला मला 1 घंटा तर नक्कीच लागणार आहे. तर किचन वगैरे साफ करते, भांडे घासून घेते आणि नंतर मग वरती टेरेसवरती चालायला सुद्धा जायचं आहे. तर चला मग पटकन किचन साफ करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत नाही झाडं वगैरे मारून घेते. मग सगळं किचन वगैरे माझं साफ करून झालं, भांडे घासून झाले आणि खूप कंटाळा आला आता. तर मस्तपैकी वरती जाऊन राऊंड मारणार आहे, थोड्या वेळ हवेला बसणार आहे आणि हा व्हिडिओ मी इथं संपवणार आहे. तुम्हाला सुद्धा आवडला असेल, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्या चला. तोपर्यंत बाय बाय.